नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय मंगेश तवले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपल्या यूट्यूब त्यासोबतच व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि आपल्या हिस्ट्री बाय मंगेश तवले या ॲपवरती आपण हिस्ट्री रिलेटेड वेगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करत आहोत आणि येणाऱ्या परीक्षांसाठी ते आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचविण्याचं कार्य आपण हाती घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसा तर आता की आपण विलियम बेंटिक की साधारणतः 1823 ते 33 हे साधारणतः याच्या काळात गाजलेली सगळ्यात महत्त्वाची घटना ती म्हणजे सती प्रथेच्या विरोधात चालू असला कायदा. राममोहन राय, विलियम बेंटिक, पुढे लॉर्ड थॉमस मेकॉले हे कोणाचे तर जेरोमी बेंथम यांचे शिष्य होते. हे प्रसिद्ध विचारवंत उपयुक्ततावादाच्या सिद्धांतासाठी गाजलेत. उपयुक्ततावाद मग कोणत्या रूढी आणि परंपरा चालू ठेवायच्या आणि कोणत्या बंद करायच्या कसं ठरवायचं तर त्या आज किती उपयोगी आहेत. आणि म्हणून मग उपयुक्ततावादाचा सिद्धांत हा एक महत्त्वाचा सिद्धांत त्याने मांडला. द थिअरी ऑफ अ युटिलिटेरियनिझम जी UPSCच्या 4th पेपरमध्ये आहे आपली इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूडमध्ये. तर इथे की साधारणतः मग जेरोमी बेंथम याच्या प्रभावातून सतीबंदीची प्रथा इथे या काळात बंद करण्यात आली. तशी हा प्रश्न अजूनही कुठे विचारलेला नाही. त्यासोबतच जेम्स मिल होता की याचा उदारमतवादाचा प्रभाव होता की सनातनी परंपरा नव्हे, जे काही समोर आहे त्याचं सगळं ज्ञान घ्यायचं, सविस्तर ज्ञान घ्यायचं आणि त्यानंतर पुढे त्याचा स्वीकार करून की पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या, निगेटिव्ह गोष्टी सोडून द्यायच्या, की उत्कट भव्यतेची घ्यावे, अवघेची मिळमिळतं टाकून द्यावे, असं पुढं रामदासांनी जे म्हटलं आहे की थोडक्यात मग हे मिळतं जुळतं आहे तसं प्रकरण. याने की बेंटिकने केलं काय तर प्रशासकीय सेवेत भारतीयांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली. हे एक प्लस पॉईंट होते, मात्र मुद्दा म्हणून कमी पगारात. जसं कॉर्नवॉलिसने सांगितलं होतं की भारतीयांना 500 पौंडांपेक्षा जास्त पगार नसावा. म्हणते की ठीक आहे की ॲटलिस्ट आपण सामील करूया. सो लॉर्ड विलियम बेंटिक त्यांनी सतीबंदी केली. कशातून आली तर साधारणतः की जेम्स मिल आणि जेरोमी बेंथम याचे उदारमतवादी आणि उपयुक्तवादाच्या सिद्धांतातून आलेली आहे. सो दिस इज द बेंटिक. लॉर्ड होता. त्याने वायव्य प्रांतात नवी महसूल व्यवस्था निर्माण केली. वायव्य प्रांत म्हणजे कोणता तर पंजाब आणि तिकडचा जो भाग आहे अफगाणिस्तानपर्यंतचा हा सगळा वायव्य भारत मानला जाईल. मग त्याने याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि तिथे एक नवीन व्यवस्था निर्माण केली. अलाहाबाद या ठिकाणी मग आज जसं IRS सारखं पद आहे, रेव्हेन्यू कलेक्टर, मग त्याने महसूल मंडळाची इथं नियुक्ती केली. त्यासोबतच रॉबर्ट मार्टिन बर्डच्या मार्गदर्शनाखाली की त्याने वेगळ्या जमिनीच्या प्रतवारीनुसार वेगळा महसूल गोळा केला. जसं अकबराने दहसाल नावाची व्यवस्था निर्माण केली होती, किंवा की पोलज, चाचर, पर्वती, बंजर, चाचड असे वेगळे जे भाग आहेत समजा जमिनीचे, की समजा वर्षभरातून 4 वेळेस पीक घेता येतं तर त्या जमिनीवरती जास्त कर, वर्षभरातून एकदाच पीक घेता येतं त्या जमिनीवरती कमी कर. मग हे कोण होता तर रॉबर्ट मार्टिन बर्ड याच्या शिफारसीने हे त्याने प्रयोग लागू केला आणि खूप गाजला आहे तसा. चीनमध्ये याने अफूची थेट विक्री केली. मग भारतीयांना की खास करून यांनी कशाचं व्यसन लावलं आहे तर मग तंबाखूचं व्यसन लावलं ब्रिटिशांनी, तर चीनला अफूचं व्यसन लावलं असं म्हटलं जाईल. मग माळवा की हा गुजरात आणि मध्य प्रदेश यांना जोडणारं माळव्याचं पठार आहे, त्या परिसरात अफूची शेती केली जाईल आणि मग मुंबई या परिसरात आणून ते विक्रीसाठी पाठवलं जाईल. मग मुंबई हे शहर अफूच्या विक्रीमधून निर्माण झालं असं मानलं जातं. तसं पोर्तुगीजांनी भारतामध्ये या काळात मिरची आणलेली होती, चिली. त्यासोबतच पोर्तुगीजांनी भारतामध्ये पोटॅटो आणि टोमॅटो हे जे पिकं आहेत ते आणलेत. आफ्रिकेतून गुलमोहर हा वृक्ष आणला. ब्राझील या परिसरातून मग त्यांनी मिरची, पोटॅटो, टोमॅटो, टोबॅको, तंबाखू, त्यामध्ये आपण चुनापुडीचा शोध लावला आहे. त्यासोबतच पाईनॅपल आणलेला आहे. समजा की अशा वेगळ्या गोष्टी पोर्तुगीजांनी भारतात इंट्रोड्यूस केल्या. मात्र आता भारतातील अफूचं व्यसन कोणी तर मग आता चीनला लावण्याचं कार्य ब्रिटिशांनी केलं आहे. मग माळव्यात अफू लागवड केली, त्यातून मुंबई हे शहर उदयास आलं आहे तसा. माळवा ते अफू, मग माळवा ते मुंबई या परिसरातून अफू पाठवण्यासाठी परवानगी लागत असेल, लायसन्स. कारण आता कोणी अफूची शेती करू लागलं आणि कोणी काही उद्योग करू लागलं तसं. मग आता की याच्या काळात विलियम बेंटिकच्या काळात त्याने असं ठरवलं की जे वेगळे जुने जमीनदार आहेत त्या सगळ्यांना संपवून टाकायचं. आणि म्हणून त्याने एक सोपा फॉर्म्युला केला, इनाम कमिशन किंवा इस्टेट कमिशन किंवा जागीर कमिशन. याच्यामध्ये की त्याने वेगळ्या सरदारांना विचारलं की काय पुरावा आहे की ही जमीन तुमचीच आहे. ते म्हणले की व्हॉट द हेल, ही आमची जमीन आहे, आमच्याच पूर्वजांची आहे. आणि साधारणतः मग त्यांनी वेगळे ताम्रपट दाखवले मुघलांनी दिले, किंवा वेगळे शिलालेख दाखवले पुरातन काळापासूनचे, की जसं गुप्त काळातील शिल्लेख होते, यावत चंद्र दिवाकरो परम भट्टारकम. किंवा मग मुघलांनी दिले होते की आमचा जमीनदार आहे. ते म्हणले की हे चालत नाही, ब्रिटनमध्ये स्टॅम्प ड्युटीची प्रथा आहे की तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरली का. ते म्हणले की हे काय आहे स्टॅम्प ड्युटी. आणि म्हणून की त्याने बक्षीसपात्र वेगळ्या जमिनी होत्या
त्या करमुक्त करण्याचा पूर्वी सपाटा लावला. त्यानंतर जी बक्षीसपत्रे नष्ट झाली आहेत त्या जमिनी सरकारने घेऊन टाकल्या. की बक्षीसपत्र म्हणजे काय, की समजा एखाद्याकडे ताम्रपट नाही तर सरकार जमीन करून टाकायची तशा. मग या विरोधी की याचिका या काळात कोणी नेली तर राममोहन रॉय यांनी सरकारला सादर केले. की राममोहन रॉय हे ब्रिटिशांनी निर्माण केलेले नवे जमीनदार होते. ओके, रॉय किंवा टागोर, की ते काय ते आपण पुढे पाहणारच आहोत. मात्र मग राममोहन रॉय यांनी या विरोधात मोठा उठाव केला आहे तसा, की वेगळे जमीनदार या काळात गोळा केलेत आणि भारतातील पहिले आधुनिक पुरुष राममोहन रॉय यांनी भला मोठा उठाव केला आहे. न्यायालयाचे कामकाज पर्शियन भाषेमधून करण्याचं कार्य त्यांनी केलं आहे. आणि पर्शियन भाषेमधून चाललं होतं तर मग बेंटिक काय म्हणला, की सर्वसामान्य लोकांना ते कसं कळणार, आणि म्हणून मग जी पर्शियन भाषा होती की पुढं प्रादेशिक भाषांमधूनही करा आणि नंतरच्या टप्प्यामध्ये इंग्रजीमधूनही केलं त्याने. की थोडक्यात की आता फॉर्म्युला त्याने चेंज केला आहे. 1831 साली बेंटिकने प्रांतिक अपील आणि सत्र न्यायालय रद्द केली आणि की 1829 रोजी की न्यायाधिकरणामध्ये त्यांनी कमिशनर हे पद आणलं. तसं ते जरा अडचणीचं ठरलं आहे. मात्र एका पद्धतीने की अपील, प्रांतिक अपीलाचं न्यायालय आणि सत्र न्यायालय हे त्याने रद्द करून टाकलं आहे, की जे पूर्वी कॉर्नवॉलिसने एका पद्धतीने निर्माण केलं होतं की याने बंदी आणली त्याची. बंगालचे त्यांनी त्या काळात वेगळे 20 भाग केलेत. प्रत्येकावरती एक कमिशनर नेमला. आज जसं डिव्हिजनल कमिशनर असतात वेगळे किंवा कलेक्टर असतात तसं, आणि त्यांच्यावरती की त्यांना फौजदारी खटले चालवण्यास या काळात होकार देऊन टाकला. की थोडक्यात तो कमिशनरच न्यायाधीश म्हणून एका पद्धतीने कामकाज पाहिलं. आणि या सगळ्यांवरती प्रमुख नियंत्रण कोणाला दिलं तर कलेक्टरला. की मग याने की कलेक्टरला न्यायदानाचे आणि त्यासोबतच टॅक्स गोळा करण्याचे दोन्ही अधिकार पूर्वीच दिले होते, तर त्याची अंमलबजावणी बेंटिकने लागू केली तशी. ओके, मग कोणतं तर न्यायाधिकरण. हे काय लक्षात ठेवण्यासारखं नाही, बट स्टिल आपण एक बिट म्हणून ते पाहतो आहे. जुलै 1831 रोजी हे वेगळे जे सगळे कमिशनर होते तर या कमिशनरांचा मुलकी म्हणजे त्या मुलखातील की त्या मुलकी न्यायदानाचा अधिकार की जिल्हा न्यायाधीशांना देऊन टाकला. मग आज जिल्हाधिकाऱ्यालाच जिल्हा दंडाधिकारी असं म्हटलं जातं. तर हे बेंटिक अध्यक्ष महोदयांचं एका पद्धतीने योगदान आहे तसं. ओके, त्यासोबतच की इथं दुय्यम न्यायाधीशासह की आमेन किंवा आमेल की हा भारतीयांच्या नेमणुकीचे आदेश देखील या काळात काढू लागला आहे. मात्र याने असं ठरवलं की भारतीयांना न्याय देण्यासाठी गोरा न्यायाधीश असू शकतो, मात्र गोऱ्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी भारतीय न्यायाधीश असणार नाही, कारण मग भारतीय लोक सूडबुद्धीने वागतील असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, मग आता काय तर भारतीय न्यायालयामध्ये गोऱ्या नागरिकांवरती खटले भरू नयेत असं स्पष्टपणे सांगणारा हा पहिलाच व्यक्ती ठरला तसा. ओके, बेंटिक. न्यायाधीशाला मदत म्हणून काय तर वेगळे ज्युरी असतात की जसं 13 जजेसचं बेंच असतं की 6 विरोधात 7 किंवा मग 9 जजेसचं असतं 4 विरोधात 5. मग ही जी ज्युरी नावाची व्यवस्था आहे आजही सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आपण पाहतो, तर ही याच्या काळात लागू झाली सगळी. पुढे 1832 रोजी अलाहाबाद या ठिकाणी उच्च मुलकी आणि फौजदारी न्यायालय चालू झालेत. उच्च मुलकी आणि फौजदारी न्यायालय. 1833 साली मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली की साधारणतः 1833ला एक कायदा आणला होता, चार्टर ॲक्ट. व त्यामध्ये की भारतीयांना कायद्याच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलवरती एक व्यक्ती असेल आणि तो म्हणजे मग कोणता तर मग लॉ मेंबर. ओके, आणि तो कोण आला तर मग मेकॉले आला. तसं की हाही जेरोमी बेंथमचा शिष्य होता की लॉर्ड थॉमस मेकॉले हा जेरोमी बेंथमचा शिष्य. बेंटिक आणि राममोहन रॉय देखील त्यांचे शिष्य होते. 1835 रोजी की शिक्षणाचे माध्यम त्याने इंग्रजीमध्ये केलं आहे, कारण कोणतं तर अँग्लिसिस्ट आणि ओरिएंटलिस्ट की 10 जणांमध्ये वाद होता, 5 विरोधात 5. 5 जण म्हणायचे भारतीय पद्धतीचं ज्ञान द्या भारतीय भाषांमधून, तर 5 जण म्हणायचे की इंग्रजी भाषेचं ज्ञान द्या इंग्रजीमधून. तसं 1835 रोजी त्याने कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केली, ज्याने कोविड क्रायसिसमध्ये खूप चांगलं काम केलं आहे आणि त्या कारणास्तव यावरती क्वेश्चन विचारले जाण्याची दाट शक्यता आहे तशा. पुढे त्याने ठगांचा बंदोबस्त केला आहे की ठग काय होते की मध्ये आमिर खानचा चित्रपट येऊन गेला ठग्स ऑफ हिंदुस्तान. समजा की हे जे ठग होते हे प्रोफेशनल लुटर्स नसत, तर हे ठग काय करत की वेगळ्या येणारे जाणारे व्यापारी किंवा इतर लोकांना ओरबाडत म्हणजे काय तर त्यांचे दागदागिने पैसा काढून घ्यायचा आणि त्यांना कुठेही मारून टाकत की अशा ठिकाणी पुरून टाकत की भारी भारींना त्यांची डेड बॉडी पण सापडणार नाही. मग याची वेगळे काही की याची पत्नी होती, तिचे काही रॉयल सर्वंट्स ठगांकडून मारले गेले आणि म्हणून त्याने पोलीस खात्यामध्ये एक वेगळं खातंच निर्माण केलं ठगांच्या बंदोबस्तासाठी. ओके, त्यासोबतच की यांच्या कमिशनर म्हणून त्याने मेजर स्लिम तर न्यायाधीश म्हणून स्मिथची नियुक्ती केली आणि या ठगांवरचे खटले. आता हे ठग नंतर कित्येक प्रतिष्ठित लोक देखील सापडलेत. हे इंटरेस्टिंग आहे. ओके, की ठग म्हणजे काय तर फक्त चोर लुटेरे नव्हते, तर कोणी ठग बनू शकत होता. 1833च्या चार्टर ॲक्ट. ओके, या 1833च्या चार्टर ॲक्टने
की भारतामध्ये येऊन, की पूर्वी भारतामध्ये येऊन राहायचं असेल तर लायसन्स लागेल. मग ते लायसन्स पद्धती रद्द केली आणि या कायद्याला मग पुढं परमनंट सेटलमेंट ॲक्ट असंही म्हटलं, की भारतात कोणी येऊन कधी राहू शकत होता. 1813च्या कायद्याने फक्त ब्रिटिश मिशनऱ्यांना की भारतात राहण्याची परवानगी होती. 1813च्या कायद्याने. 1833च्या कायद्याने की ब्रिटिशांसमवेत इतर ख्रिश्चन मिशनऱ्यांना देखील धर्मप्रसाराची आणि राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओके. मग साधारणतः की बंगालचा गव्हर्नर जनरल 1833च्या कायद्याने की बंगालचा जो गव्हर्नर जनरल आहे की आता तो भारताचा गव्हर्नर जनरल झाला आहे. मग 1773चा चार्टर ॲक्ट होता. 1773च्या चार्टर ॲक्टने ओके हे पहिला कोण होता तर वॉरेन हेस्टिंग होता. की हा काय झाला तर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. वॉरेन हेस्टिंग की कोणता तर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. मग आता 1833च्या कायद्याने की ही पद्धती बदलली. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं म्हटलं आणि त्याच्यावरती मुंबई आणि मद्रास यांचंही नियंत्रण देण्यात आलं त्याच्याकडे. मग इथं वॉरेन हेस्टिंग होता. वॉरेन हेस्टिंगवरून कोण झाला आहे तर मग विल्यम बेंटिक झाला आहे. ओके. सो 1773ला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल वॉरेन हेस्टिंग. त्यानंतर की इथं कोण आलं आहे तर मग लॉर्ड बेंटिक. ओके विल्यम बेंटिक आला आहे. पुढं 1858च्या कायद्याने की साधारणतः 1858च्या कायद्याने गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद रद्द केलं आणि कोणतं आणलं आहे तर व्हाईसरॉय आणलं आहे. तो कोण झाला तर पुढं कॅनिंग झाला आहे. ओके कॅनिंग. मग ही बीट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे तशी कॅनिंग. सो 1773ला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता. ओके. 1833ला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आला आहे आणि साधारणतः 1858ला व्हाईसरॉय हे पद निर्माण झालं आहे. मग इथं HSBC लक्षात ठेवायचं. H फॉर हेस्टिंग. ओके त्याचं नाव हेस्टिंग्ज असं होतं S ॲपॉस्ट्रॉफी. त्यानंतर इथं कोण आला आहे बेंटिक आला आहे आणि इथं कोण तर मग चार्ल्स कॅनिंग आला आहे. म्हणून आपली HSBC बँक आपण कमीत कमी ऐकली आहे. समजा भले आपण त्याचे मेंबर जरी नसलो तर देखील HSBC बँक लक्षात ठेवायची. 1773, 33 आणि त्यानंतर पुढचा टप्पा आणि तो म्हणजे मग 1858. ओके. तर ही प्रक्रिया याच्या काळात याच्याच काळात आग्रा या सेपरेट प्रांताची निर्मिती झाली. तसं तर 1504ला सिकंदर लोदीने आग्रा हे शहर निर्माण केलं होतं. ओके. मग ती प्रक्रिया इथं 1832 रोजी दास किंवा गुलामगिरीची प्रथा इथं कायमची त्याने बंद करून टाकली. जे पुढं असंतोषाचं एक कारण होतं तसं. ओके. 1843ला पुढं त्या संबंधित एक कायदा आला. मग इथं की जर एखाद्याने कधी ख्रिश्चन धर्म स्वीकारला मग समजा परिवारात 5 जण आहेत मग त्या 5 भावांपैकी एखाद्याने जर कधी ख्रिश्चनिटी स्वीकारली तर बाकीचे 4 जण म्हणत की तुझं तोंड तिकडंच काळ कर, तुझा माझा संबंध संपला. वडील म्हणत असत की माझे 4 मुलं आहेत की तुझा माझा संबंध संपला. मग काय होईल तर मग सुरुवातीला कंपनी सरकार त्याला नोकरी देण्याचा प्रयत्न करे. नोकरी देतच असते जवळपास. मात्र मग त्याला की जमीन नसेल तर लोक मानसन्मान देत नसतात आणि म्हणून कंपनीने या काळात कायदा काढला की भले की धर्म जरी बदलला असला तरी आम्ही त्याची काळजी घेतो की हम है ना. ओके. आणि म्हणून मग काय केलं आहे की धर्मांतरित व्यक्तीला की संपत्तीमध्ये कायद्याने हिस्सा देण्याचं कार्य त्याने केलं आहे तसं. ओके. हे त्याच्या काळात झालं आहे. पुढं कुर्ग संस्थान ताब्यात घेतलं, काचर घेतलं, जयंतिया घेतला आहे, त्यासोबतच म्हैसूर ताब्यात घेतला आहे. ओके. म्हैसूर 1799ला संपवलं होतं टिपू. मात्र वडियार घराण्याचा राजा बसवलं होतं तात्पुरता सिम्बॉलिक. मग आता त्यालाही संपवलं आणि विलीन करून टाकलं आहे. पुढं ग्रँड ट्रंकच्या निर्मितीला या काळात सुरुवात झाली की ज्याला आपण जुना उत्तरापद असं म्हणत असो. बुद्धाच्या पूर्वीच्याही पासून तो काळ होता की उत्तरापद. ओके. याच्यानंतर की आपल्या सर्वांना एकच एक फिक्स माहिती असतं तो म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जनक आणि तो म्हणजे मग लॉर्ड मॅटकॉफ किंवा मग चार्ल्स मॅटकॉफ हा आहे. याने की एका शीख महिलेशी लग्न केलं आहे. ओके. शीख महिलेशी लग्न केलं आहे की साधारणतः वयाच्या की 13-14 वर्षी तो भारतामध्ये आला होता वेगळ्या कारणास्तव. भारत त्याला प्रचंड आवडला. याने फाशीची शिक्षा ही त्याला चुकीची वाटली आणि म्हणून त्याने जन्मठेपेसारख्या गुन्ह्यांमध्ये बदलून टाकले. पुढं तो फॉरवर्ड पॉलिसीसाठी या काळात विशेष गाजला आहे. त्यानंतर की त्याने वृत्तपत्रांवरील बंधने या काळात काढून टाकली. ओके. फॉरवर्ड पॉलिसी आणि पुढे वृत्तपत्रांवरील बंधने त्याने काढली आहेत. त्याच्यानंतर पुढे लॉर्ड ऑकलँड म्हणून एक आला आहे. ओके. सो ही इज द हँडसम पर्सन. ओके. लॉर्ड ऑकलँड की याच्या काळात अफगाण युद्ध झालं आणि ब्रिटिशांचा चांगलाच पाडाव झाला. याच्याच काळात मग रणजित सिंहाचा मृत्यू झाला आणि याने हालचाल चालू केली. हा लॉर्ड ऑकलँड खालसाप्रमाणे धोरणं राबवत असे. डलहौसीच्या अगोदर खालसाप्रमाणे धोरणं राबविण्याचं कार्य हे ऑकलँडने केलं असं आपण पुढे म्हणू शकतो आहे.
याच्यानंतर की पुढील टप्प्यामध्ये आला आहे लॉर्ड ॲलनबरो, की याने सिंध प्रांत की जो गुजरातच्या डोक्यावरचा आहे किंवा जो आज पाकिस्तानमध्ये आहे, गुजरातच्या बाजूला चिटकून असलेला, की तो सिंध प्रांत आहे तो ताब्यामध्ये घेतला आहे. 1858च्या कायद्याचा मसुदा तयार करण्याचं काम त्याने केलं आहे. त्याने चीनवरील मोहीम काढली, तिथं तह केला आणि हाँगकाँग, की चीनपासूनच पहिल्यापासूनच हाँगकाँगचे लोक वेगळे आहेत, चायनीज लोक वेगळे आणि हाँगकाँग लोक वेगळे आहेत, तर त्या परिसरावरती ब्रिटिशांनी ताबा मिळवला तसा. तर मग याच्यामध्ये त्याचा मोठा वाटा होता. ग्वाल्हेरच्या शिंद्यांशी युद्ध करून एका पद्धतीने शिंदे त्याने अडचणीत आणलेत. त्यासोबतच सोमनाथ मंदिराचे दरवाजे आणि खांब वेगळे होते, ते मोहम्मद गझनीने तिकडं नेलते. तर हे सगळे त्यांनी तिकडून इकडे आणलेत, की मोहम्मद गझनीची कबर या काळात त्यांनी उकरून काढली तिथं आजूबाजूला. मग ते सोमनाथ मंदिरामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि ते खरोखर की सोमनाथ मंदिर बराच वेळा ते नष्ट झालेलं होतं. आणि मग की त्या परिसरात किती खांब तिथं होते का, काय होते का, आणि खांब म्हणजे काय खूपच काय मोठे नव्हते. नंतर ते परिसर त्याने बसवण्याचा प्रयत्न केला, नंतर शेवटी लंडनला घेऊन गेला तसा. त्या कारणास्तव त्याच्यावरती टीका देखील झाली. ओके, ही प्रक्रिया. त्याच्या काळात एक जनरल विल्यम नॉट म्हणून होता, की त्या सेनापतीला त्याने भारतात आणण्याचा आदेश दिला आणि नंतर तो स्वतः त्याने निरीक्षण केलं होतं तसं. त्यानंतर मग लॉर्ड हार्डिंग फर्स्ट म्हणून एक व्यक्ती आला आहे. ओके, मग याच्या काळात प्रथम शीख युद्ध होतं, ते विजयश्री मिळवली त्याने, की तेजासिंग आणि लालसिंग नावाचे सेनापती फोडले, ते शिखांचे मीर जाफर मानले जातात तसं. ओके, याच्या काळात लाहोरचा तह झाला आणि बालिका शिशु, की या काळात मग भारतामध्ये पितृसत्ताक परंपरा होती, खास करून आर्यांनंतर ती आली होती मुलगाच व्हावा, आणि म्हणून की साधारणतः बालिका शिशु हत्येचा एका पद्धतीने त्यांनी की थांबवण्याचा प्रयत्न केला, कायदा केला तसा. ओके, मध्य भारतातील गोंड जमातीमध्ये नरबळी देण्याची प्रथा होती, ती त्याने बंद करून टाकली. त्याच्याच काळात मग त्याने रविवारची सुट्टी जाहीर करून टाकली. ओके, रविवारची जी सुट्टी आहे ती त्याने जाहीर करून टाकली, लॉर्ड हार्डिंग फर्स्ट. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आला आहे आणि तो म्हणजे मग गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी. ओके, सगळ्यात बाबतीत महत्त्वाचं आहे की मग त्याची कित्येक वेळा तुलना केली जाते, कम्पेअर कर्झन विथ नेहरू अँड कम्पेअर डलहौसी विथ नेहरू, आणि तिघांचंही कम्पॅरिझन या काळात विचारलं आहे. तिघांनी भारतासाठी एवढं करून ठेवलं आहे की परत काही करण्याची गरजच निर्माण झालेली नाही आहे तशी. आणि म्हणून मग डलहौसी, की त्याला आधुनिक भारताचा निर्माता असंही म्हटलं आहे. आता आपण त्याचा आढावा घेऊया तो, की हा तसं तर स्कॉटिश राजपुत्र होता, स्कॉटलंडमध्ये जन्मला, गर्भ श्रीमंत होता, कंपनीची सत्ता मजबूत करायची होती आणि म्हणून त्याने ताबडतोब घोषणाच केलेली होती की मी माझ्या काळात भारतातील साम्राज्य दुप्पट करेल, आय विल डबल द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया. मग ते डबल कसं करायचं, तर संस्थानिकांची राज्य आपल्यामध्ये ओढायचे. मग ब्रिटनमध्ये त्या काळात कायदा होता की जर कोणत्याही लॉर्डला किंवा जो राजा आहे त्याला मूलबाळ नसेल तर त्याची सगळी संपत्ती ब्रिटिश पार्लमेंट ताब्यात घेत असे. हाच कायदा मुघलांच्या काळातही होता. ओके, आणि म्हणून की साधारणतः त्याने खालसा पद्धत राबवण्याचा प्रयत्न केला, की पहिल्यांदा काय काढलं तर दत्तक विधान नामंजूर. मग ब्रिटिशांनी 1818ला पेशवाई बुडवल्यानंतर जे संस्थान निर्माण केलं तर तेच पहिल्यांदा काढलं, आणि ते म्हणजे मग सातारचे प्रतापसिंह, ते त्यांच्यावरती वेगळे ठपके ठेवले, त्यानंतर काढून घेतलं आहे. पुढं जैतपूर काढलं, नंतर संभलपूर आणि ओरछा म्हणून मध्य प्रदेश परिसरात खूप सुंदर शहरं होती, छोटेच राज्य होते मात्र तेही काढलेत. पुढं बघाट नावाचं संस्थान होतं, तेही काढून घेतलं आहे. पुढं अयोध्या किंवा अवध 1857च्या उठावाच्या अगोदर. ओके, मग आता इथं सातारानंतर उदयपूर नावाचं संस्थान होतं, महाराणा प्रताप यांचे वडील होते उदयसिंह, त्यांनी निर्माण केलं शहर. 1853 मेमरी झाशी नाही दूंगी, तर ते 53ला काढलं आहे. नागपूर 54ला काढलं आहे रघुजी भोसलेचं. करौली म्हणून या काळात होतं. हे तर मग काही मेजर प्लेयर्स आहेत की हे मेजर प्लेयर्स डलहौसीने सिस्टमॅटिकली संपवले, आणि मग हे जर त्यांनी ताब्यात घेतले नसते तर आजचा भारत आजचा असला नसता तसा, किंवा दिसला नसता तसा. ओके, पुढे याच्या काळात दुसरं शीख युद्ध झालं आहे, आणि आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केली की पंजाब हा या काळात त्याने ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन करून टाकला. त्यासोबतच दुसरे बर्मा किंवा लोअर बर्मा युद्ध झालं आहे, पेगो परिसरावरती त्याने ताबा मिळवला आणि तो परिसरही भारतात जोडून घेतला तसा. ओके, पुढे की एका बेरार नावाचा प्रांत होता, हैदराबादच्या निजामाचा होता. ओके, तर निजामाकडून पैसा दिला आहे निजामाला, आणि निजामाला एका पद्धतीने बळजबरी करून हा प्रांत देखील त्याने घशात घातला आहे. पुढं अवध परिसर होता 1856, तर मग अवध या परिसरामध्ये देखील त्याने काय तर एका पद्धतीने ताबा मिळवला तसा. अवध किंवा अयोध्या, की तिथं प्रसिद्ध राजा होता वाजिद अली शाह. मात्र डलहौसीला या काळात असं लक्षामध्ये आलं की सुरुवातीला दत्तक विधान नामंजूर हे खूपच दुर्मिळ प्रकरण आहे, की भारतातील राजांना काय तर एक नाही तर चांगल्या 2-4 डझन बायका असत, त्यांना की चांगले 100च्या वरती मुलं बाळ असत,
की त्यांची काही गणतीच नव्हती तशी, की 10 ते 15 मुलं असणं ही तर खूपच किरकोळ गोष्ट होती भारतीय राजांसाठी, कारण बायकाच तेवढ्या असत. मग आता की दत्तक विधान नामंजूर याच्याऐवजी पुढचं डोकं लावावं लागेल, कारण त्याने असे 10 जन्म जरी काढले तरी तो भारतातील साम्राज्य दुप्पट करू शकत नव्हता. आणि म्हणून त्याने की आजच्या आर्टिकल 356 किंवा 365 सारखं, की जसं राष्ट्रपती राजवट आहे समजा, की त्या पद्धतीने कारण दिलं. ते म्हणजे मग प्रशासकीय गैरव्यवहार, की तुला चांगलं प्रशासन करता येत नाही आहे आणि म्हणून काय कर, की तो सत्तेतून बाजूला ठरवतो. सो प्रशासकीय गैरव्यवहार, ओके, हे कारण देऊन की जो लोकप्रिय राजा होता नवाब वाजिद अली शाह, त्याला गादीवरून दूर केलं आणि पुढं त्यांचीच पत्नी बेगम हजरतमध्ये युद्धामध्ये उतरली तशी. मात्र उठावाच्या अगोदरचं 1 वर्ष दार्जिलिंग आणि आसपासचा जो परिसर होता तो डलहौसीने ओढून घेतला आहे, ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन केला आहे. तसा अनेक राजांची पद या काळात बरखास्त करून टाकले, खास करून तंजावरचा राजा आणि कर्नाटकचा नवाब कायमचा संपवून टाकला. की तो म्हणले कोणतं पद आहे, काय आहे, बाजूला व्हा म्हणे डायरेक्ट, आता सरकार की सरकार आहे. पुढं नानासाहेब पेशव्यांची पेन्शन कोणी तर यांनीच बंद केली. महाराष्ट्राचा विशेष रेफरन्स विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच हे दुसऱ्या बाजीरावाचे दत्तक पुत्र होते आणि म्हणून पेन्शन बंद करणं आणि त्यानंतर सगळं साम्राज्य खालसा करणं असं त्यांचं धोरण होतं. सिमल्याला राजधानी म्हणून या काळात त्याने घोषित केलं, कारण बेंगॉल या परिसरात त्याचं दम घुटत असं आहे. मग सिमला परिसर म्हणजे बऱ्यापैकी ब्रिटनसारखं वातावरण होतं, कूलडाऊन, आणि मग त्याने सिमला हे प्रमुख केंद्र केलं. त्यापूर्वी की मग तो खालसाप्रमाणे या काळात धोरण राबवणारा लॉर्ड ॲकलँड म्हणून होता, त्याचा एक आपण सेपरेट आढावा घेणारच आहोत. मात्र आता ते डलहौसी आपण पाहूयात. लष्करामध्ये त्याने मोठे बदल केले आणि त्या कारणास्तव 1857चा उठाव दडपणं शक्य झालं. याच्यामध्ये की बंगालमध्ये तोफखान्याचं मुख्यालय होतं, तर ते बंगालवरून त्याने आणलं आहे, जे थोडक्यात कलकत्त्यावरून तो घेऊन आला मेरठला, आणि मग मेरठ छावणीमध्येच उठाव झाला. मात्र हेडक्वार्टर की इथं जवळच होतं, खूप काही लांब नव्हतं तसं. सो तोफखान्याचं मुख्यालय कुठून, बंगाल की थोडक्यात कलकत्त्यावरून आणलं दिल्लीच्या बाजूला मेरठ, की मेरठ दिल्लीपासून 80 किलोमीटरवरती, खूप काही दूर नाही आहे. ओके, मग पुढे बंगालचे जे सगळं सैन्य होतं ते बऱ्यापैकी आता या काळात मेरठला हलवलं आहे, कारण याचा डाव कोणता होता तर कलकत्त्यावरून राजधानी दिल्लीला आणायची होती तशी. मात्र मध्ये अयोध्या संस्थान होतं, अयोध्यामध्ये लागत होतं म्हणून ते ताब्यात घ्यायचं होतं. सेनेचे मुख्यालय कुठं आणलं तर मग सिमला या परिसरामध्ये आणलं आहे. ओके, हेडक्वार्टर सेटअप ॲट सिमला. सैन्यात इंग्रजांची संख्या वाढवून भारतीयांची संख्या कमी केली. ओके, मग MPSCने एकदा यावरती प्रश्न विचारला होता की 6चं एक प्रमाण होतं की 6 काळी सैनिकांच्या मागे एक गोरा सैनिक असे, ते प्रमाण. परस्पर संबंध टाळण्यासाठी की ज्या वेगळ्या तुकड्या होत्या त्या परस्परांपासून त्याने दूर केल्यात तशा. ओके, गुरखा सैनिकांची आणि रेजिमेंटची संख्या या काळात त्याने वाढवून टाकली. की गोरखा सैनिक जे वेगळे होते, खास करून मग शीख आणि गोरखा हे सैनिक सर्वात जास्त संख्येने याच्या काळात भरती झाले तसं डलहौसी. ओके, मग लष्करात बदल काय, तोफखान्याचं मुख्यालय कलकत्त्याहून आणलं आहे मेरठला, बंगालचं सैनिकही मेरठला घेऊन आलं आहे, सेनेचं मुख्यालय आणलं सिमल्याला. त्यानंतर सैन्यात इंग्रजांची संख्या या काळात वाढवली आणि त्यानंतर ती कुठं तर मग भारतीयांची संख्या या काळात कमी केली. तशी परस्पर संबंध टाळण्यासाठी की वेगळ्या तुकड्या वेगळ्या जाती आणि वेगळ्या भाषिकांच्या मुद्दा म्हणून वेगळ्या केल्यात, की ते उठाव करणार नाही तशी, की त्याला कुणकुण लागलीच होते. आणि गुरखा आणि शीख रेजिमेंटची संख्या या काळात वाढवली आहे. प्रशासकीय बदल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस काय काय केलेत पाहूयात. गव्हर्नर जनरलला मदतीसाठी बंगालमध्ये एक लेफ्टनंट गव्हर्नर निर्माण केला आहे. ओके, आजही वेगळ्या पदांमध्ये आपण पाहू शकतो. सो गव्हर्नरवरती प्रचंड लोडच आहे आणि म्हणून लेफ्टनंट गव्हर्नर निर्माण केला आहे. पुढे याच्या काळात की भरपूर प्रदेश नवीन जिंकलेले होते आणि म्हणून की पूर्वीचे जे प्रदेश होते त्यांना ते रेग्युलेटेड सिस्टम असं म्हणत, आणि जे नवीन प्रदेश जिंकून घेतले त्यांना नॉन रेग्युलेटेड सिस्टम असं म्हणत. मग काय म्हणलं की ऑल इज वेल, की आय विल मॅनेज इट, म्हणे आय विल हँडल इट. आणि म्हणून त्याने की ईस्ट इंडिया कंपनीला नियंत्रणात ठेवण्यासाठी की मग नवीन प्रदेश या काळात जिंकले, आणि ते जिंकलेले जे प्रदेश होते तर मग त्याच्यावरती नवीन प्रशासकीय व्यवस्था लावण्यासाठी नॉन रेग्युलेशन सिस्टम, थोडक्यात की जे रेग्युलेटेड नाही आहे ती नॉन रेग्युलेशन सिस्टम. ओके, मग प्रत्येक नव्या प्रदेशात एक कमिशनर इथं नियुक्त झाला की जो सरळ गव्हर्नर जनरलला जबाबदार असे. ओके, की जो गव्हर्नर जनरलला जबाबदार असे तसा. पुढे येऊयात शिक्षण, की 1853 की संपूर्ण पश्चिम भारत म्हणजे खास करून बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि सिंध वगैरे जो परिसर होता, की संपूर्ण पश्चिम भारतात देशी भाषेत शिक्षण देण्यासाठी थॉम्सन पद्धती त्याने आणली आहे. ओके, की सर थॉम्सन म्हणून एक होता, त्याला सांगितलं की या लोकांना शासन आणि प्रशासनाच्या सर्वच अंगांमध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर काय करावं. तर तो म्हणाला
की मी एक पद्धती आणतो आहे, मग त्यालाच थॉम्सन पद्धती असं म्हटलं आहे. ती पद्धती किंवा या परिसरात बऱ्यापैकी लागू होणार होती. मात्र मग ताबडतोब त्याचा एक बेस्ट फ्रेंड येऊन त्याला मिळाला आहे, आणि तो म्हणजे कोणता तर मग चार्ल्स वूड आला आहे. सो मग थॉम्सनचंच कार्य पुढं वूडने पुढं नेलं आहे, आणि त्यानुसार प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते स्थापन झालं आहे. ओके, प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खाते स्थापन झालं. मग आपलं क्वेश्चन कसं विचारलं जाईल, नॉन रेग्युलेशन सिस्टम कशासाठी, की जे प्रदेश नव्याने जोडले आहेत त्यांच्यावरती कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत लावण्यासाठी. थॉम्सन पद्धती कशासाठी, पश्चिम भारतामध्ये की वेगळ्या लोकांना नोकऱ्या देण्यासाठी, त्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी तसं. ओके, दिस वन. पुढं की भारतातील पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज या काळात काढलं आहे IIT रुर्की. ओके, किंवा मग आपण त्याला पुढं IITचा दर्जा दिला आहे. पुढे दळणवळण आणि वाहतूक या काळात की 1853 की मुंबई ते ठाणे या काळात पहिली रेल्वे आणली आहे. भारतीयांना त्या काळात माहितीच नव्हतं की लिव्हरपूल ते मँचेस्टर की रेल्वे या काळात धावली, त्याला रॉकेट असं नाव दिलं होतं, की डायरेक्ट रॉकेट असंच म्हटलं आहे. मग की शोषण या काळात जलद करायचं होतं भारताचं, रेल्वेची खेचण्याची क्षमता प्रचंड मोठी होती. मग ज्यावेळेस रेल्वे आली तर रेल्वेची वेगळी रूळ निर्माण करण्यात आली. मुंबई ते ठाणे बोरीबंदर रेल्वे धावणार होती. मात्र ही एवढी मोठी रेल्वे कशी धावणार, त्या रेल्वेला भले मोठे मोठे चाकं होते, आणि जे सगळे वेगळे चाकं होते ते पाहून सगळे लोक आता प्रभावित झाले. तिथं 1000पेक्षाही जास्त बैलजोड्या आणल्या, कारण हे भारतीयांनी विचार केला की ब्रिटिश ही गाडी कशी ढकलणार, कारण बैलं दिसत नाहीत, काय नाही. शेवटी मग नाना शंकर शेठ आले, जगन्नाथ शंकर शेठ, आणि तिथं मग प्रेस्कॉट नावाचा एक डलहौसीचा जवळचा मित्र होता, की त्याला की त्या रेल्वे बोर्डाचं अध्यक्षपद दिलं होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सीचं, की त्यावरती आपला मागच्या पुरलेमध्ये प्रश्न विचारला प्रेस्कॉटवरती. मग हे सगळे लोक तिथं बोलावून घेतले, आणि भारतीय लोक या काळात मग तिथं सुवासिनी आल्यात, नारळ फोडले, काही लोकांनी त्या रेल्वेसमोर काही पैसे ठेवले दान म्हणून. कित्येक जणांनी की गाडी पहिल्यांदाच चालते म्हणून काही पशुबळी देखील दिलेत, की कोंबडे कापलेत, तिथं बोकड कापलेत. आता ब्रिटिशांना कळलं की नेमकं काय झालं आहे, आणि 1000पेक्षाही जास्त बैल या काळात वेगळे तिथं गोळा केल्या. मग गोळा केल्यानंतर की भारतीय काय होऊ लागलेत, की आश्चर्यचकित होऊ लागले, कारण ब्रिटिशांनी सांगितलं की बैल सगळे बाजूला लागला, निघा पण इथून. तरी भारतीय काय ऐकेनात, की भारतीय म्हणले की तुम्ही कमी संख्येने आहात, की ही गाडी कशी ढकलणार, की ढकल गाडी आहे ती एका पद्धतीने. मात्र ते म्हणले की हे काय चाललं आहे, व्हॉट द हेल. मग त्या बैलांवरती आणि लोकांवरती लाठीचार्ज केला. भारतीय लोक म्हणले ठीक आहे, राहू दे बाबा, ज्याचं करावं भलं ते म्हणतं आहे, माझंच खरं, की मला काय देणं घेणं. मात्र मग जसं इंजिन चालू झालं तसं प्रचंड या काळात मोठा मोठा धूर बाहेर पडू लागला. मग वेगळे पत्रकार होते, त्यांनी या घटनांची नोंद केली. एक व्यक्ती की सगळे लोक आश्चर्यचकित झाल्याने आकाशात पाहू लागले. मग एक जण म्हणाला की कदाचित याच्यातून एक वेगळा राक्षस निर्माण होत आहे, आणि तो त्याच्या प्रेशरने ही गाडी ढकलणार. मात्र तो म्हणला की नाही, की त्या काळात मग आता गाडी चालू झाली आणि चाका ॲटोमॅटिकली फिरू लागले. तो म्हणला की हा कोणी राक्षस नाही आहे, तर भारतात नवीन देव आला आहे, तो म्हणजे चाक्या म्हसोबा, की त्याची मोठी मोठी चाकं होती, आणि म्हणून मग चाक्या असलेला म्हसोबा आहे की ही गाडी रेटतोय तशी. मग कित्येक वर्तमानपत्रांमध्ये की गमतीशीर मथळाच दिला होता तसा, की चाक्या म्हसोबा आता कशाशी आहे, रेल्वेशी संबंधित आहे तसा. ओके, मग रेल्वे आली, त्यासोबतच ग्रँड ट्रंक रोड की बेंटिकच्या काळात जी दुरुस्ती हाती घेण्यात आली होती ती पुन्हा या काळात पुढे आली. याच्याच काळात पोस्ट ऑफिस ॲक्ट आला, की अर्ध्या आण्यामध्ये संपूर्ण भारतभरात कुठेही पत्र पाठवायचे. पूर्वी शेरशहानेच केलं होतं, शेरशाह सुरीने, नंतर याने हाती घेतला आहे. मग आजही 2 शहरांमधील अंतर म्हणजे 2 टपाल पेट्यांमधील पोस्ट ऑफिसेसमधील अंतर मानलं जातं. समजा पुणे ते अहमदनगर आहे. ओके, मग पुण्याचं टपाल खातं पोस्ट ऑफिस, तर ते अहमदनगरची लालपेटी समजा पोस्ट ऑफिस. तशी प्रत्येक प्रांतात मग एक पोस्ट मास्टर जनरल आणला, की पुढे UPSCमध्ये आपण ते पद ठेवलेलं आहे. तसं पहिल्यांदाच या काळात तिकीट देखील छापण्यात आलं आहे. याच्याच काळात पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची निर्मिती करण्यात आली, स्थापना. मग या विभागांद्वारे गंगा कालवा निर्माण करण्यात आला आहे. गंगा कालवा, गंगेवरती पूल देखील निर्माण केला तसा. ओके, गंगा कालवा. मग फिरोज तुघलकाने की त्या काळात तयार केलेले वेगळे कालवे होते. मोहम्मद तुघलकाचा भाऊ होता, त्याच्या मोहम्मद तुघलकानंतर गादीवरती आला, तर याने वेगळ्या कालव्यांची या काळात दुरुस्ती करण्यास सुरुवात केली तशा. ओके, त्याही कारणास्तव विशेष गाजला आहे. कराची, मुंबई, कलकत्ता की हे जे समुद्र किनाऱ्यावरची वेगळी बंदरं होती, ते बंदरं एका पद्धतीने त्याने पुन्हा रिडेव्हलप करण्यास सुरुवात केली. भारत सरकारचा सागरमाला जो प्रोजेक्ट आहे तो याला पॅरलल आहे तसा. विधवा पुनर्विवाहाचा कायदा या काळात संमत झाला आहे. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी रॉय यांचं सतीबंदीचं कार्य पुढं नेलं एका पद्धतीने, की त्या विधवांना लिगल मॅरेजेस एका पद्धतीने बनवून देणं आणि त्यांना पत्नीचा दर्जा देणं. तर मग हा याच्या काळात संमत झाला आहे. मात्र हे उठावाच्या अगोदरचंच 1 वर्ष होतं तसं, की त्यानंतर उठाव झाला आहे. 1852मध्ये तार टेलिग्राफ सिस्टम विभागाची निर्मिती केली. 4000 मैलांची लाईन टाकली. मागील वेळा आपला प्रश्न विचारला आहे, कलकत्ता, मुंबई, मद्रास आणि पेशावर हे भारताची महत्त्वाची ठिकाणं त्यांनी जोडली आहेत, आणि मग या कारणास्तव 1857चा उठाव सहजरित्या दडपता आला आहे. पुढे 1855-56ला
की याच्या काळात संथाळांचा उठाव झाला आहे, की संथाळ कोणतर सिद्धू आणि कान्हू, की 6 बहीण भाऊ होते, 4 बहिणी होत्या आणि 2 भाऊ होते. मग भारतातील सगळ्यात मोठी आदिवासी जमात होती, की याच्या अन्याय अत्याचाराला ते वैतागले आणि त्यांनी उठावच केला आहे, संथाळांचा उठाव. ओके, मग तोही त्याने दडपला आहे. खुल्या व्यापारी तत्वावरती त्याचा मोठा भर होता, की आजच्या WTO की सर्व बंदरे मुक्त म्हणून त्याने घोषित केले आणि मुक्त व्यापार नीतीचा तो समर्थक होता तसा डलहौसी. ओके, आणि म्हणून डलहौसी की याच्या काळात वेगवेगळे प्रांत भारतामध्ये जोडण्यात आलेत, विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित भरपूर घटना घडल्यात आणि त्याने भारत खरोखरच दुप्पट करण्याचा प्रयत्न केला, की 2 भारत होते, की जसं बडोद्याच्या गायकवाडांचा एक संस्थानिकांचा परिसर समजा, की ब्रिटिश भारत की ज्याच्यावरती ब्रिटिशांचं डायरेक्ट नियंत्रण आहे, आग्रा, मुंबई, मद्रास, पेशावर समजा, तिथं ब्रिटिशांचं डायरेक्ट नियंत्रण. तर इनडायरेक्ट नियंत्रण जसं कोल्हापूर संस्थान, बडोदा संस्थान होतं, तर ते प्रिन्सली स्टेट्स होते. तर त्याने ते दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केला आणि म्हणूनच त्याला आधुनिक भारताचा निर्माता असंही डलहौसीला म्हटलं जातं तसं. ओके, पुढं लॉर्ड चार्ल्स कॅनिंग आला आहे, की हाही लॉर्ड होता 1857च्या उठावाच्याच वर्षी, की कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या 3 विद्यापीठांची निर्मिती झाली आहे. त्यासोबतच 1857चा उठाव या काळात झाला आहे. आणि आपण की मग आता साधारणतः 1857च्या उठावाची वेगळी कारणे याचं पुढील सेशनमध्ये तसा आढावा घेणार आहोत. मग आपण आता ब्रिटिशांची प्रशासकीय रचना पाहिली, वेगळ्या गव्हर्नर जनरलने केलेलं कार्य आणि त्याचा आढावा पाहिला आहे. ओके, तर आपण आता पुढील सेशनमध्ये की ब्रिटिशांचे वेगळे काही कायदे केले आहेत त्या कायद्यांचा आढावा घेऊन 1757 ते 1857 या टप्प्याकडे वाटचाल करूयात. थँक्यू.